नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कुरडू ही भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. कुरडू ही रानभाजी आहे. कुरडूची पाने काही वेळा अशी लांबट तर काही वेळा गोलाकार आकाराची असतात आणि त्याचा देठ असा किरमिजी लालसर रंगाचा असतो. ही रानभाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. भाजी बनवण्यासाठी फोडणीसाठी हे शेंगदाण्याचं तेल, कांदा, 2 पाकळ्या लसूण, हिरव्या मिरच्या आणि ओलं खोबरं घेतलं आहे. कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या आणि भाजी कापून घेणार आहे. आता गॅसवर आपण कढई तापण्यासाठी ठेवणार आहोत. कुरडूची हिरवीगार ताजी भाजी मी अशी बारीक चिरून घेतली आहे. आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे. तर इथे मी कढईमध्ये अंदाजे 2 चमचे तेल घालून घेतले आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालणार आहे. कांदा लसूण व्यवस्थित लालसर रंगावर परतून घ्यायचे आहे. कांदा व्यवस्थित भाजल्यावर आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता या फोडणीमध्ये भाजी घालून घ्यायची आहे. फोडणीमध्ये भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. भाजी परतल्यावर अशी कमी होते. आता आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ घालते आहे. 5-6 मिनिटात भाजी छान शिजली आहे. आता आपण यात ओलं खोबरं घालणार आहोत. अशी ही रानभाजी कुरडू खाण्यासाठी तयार आहे. मैत्रिणींनो, कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही छानशी भाजी. श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.